त्या गावामध्ये शाळेमध्ये एक नवीन शिक्षक आले. त्यांचा स्वभाव एकदम शांत, नेहमी साधे कपडे घालायचे. गावातील काही लोकांनी त्यांचं मतच बदलून टाकलं. कोणी म्हणायचं हे सर खूप अहंकारी आहेत, कोणी म्हणायचं की या सरांना लोकांशी मिसळायला आवडतच नाही, आणि सगळ्यांनी शिक्षक जे होते त्यांना फारसं कोणी त्यांच्याशी बोलायचं नाही, कोणी काहीच करत नसे. पण एकदा गावामध्ये भरपूर पाऊस आला, घराघरामध्ये पाणी शिरलं. सर लोकांच्या घराघरामध्ये जाऊन मदत करत होते, लोकांना अन्न देत होते, कोणाच्या मुलांना सुरक्षित जागेमध्ये नेऊन ठेवत होते. आणि मग त्यावेळी लोकांना कळलं की शिक्षकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. संकटात कोणी पुढे आलं नाही, पण ते शिक्षक स्वतःहून पुढे आले होते. ज्यांनी ज्यांनी अहंकारी म्हटलं होतं त्यांना तर खूपच लाज वाटली. ते मनाने खूप मोठे निघाले. मग दुसऱ्या दिवशी गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती होते, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपण एखाद्या माणसाबद्दल ऐकून मत बनवतो. खरा माणूस जर ओळखायचा असेल ना, तर त्याला समजून घ्यावं लागतं. तेव्हापासून गावामध्ये एक सवय लागली, कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची. म्हणून दिसतं तसं नेहमीच नसतं. एखाद्या विषयी मत बनवण्यापेक्षा त्याच्यातले जे गैरसमज निर्माण होणार असतील तर ते नक्कीच दूर होतात. मी सुरेश. असेच माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका.